18 मे पासून कर्क राशीचे नशीब झपाट्याने बदलेल. आकाशात होणाऱ्या बदलांचा तुमच्या जीवनावर परिणाम. कधी कधी आपलं नशीब असं वाटतं की काहीही करून सगळं अडून राहतं. प्रयत्न असतात, मेहनत असते, पण यश काही हातात येत नाही. पण आता 18 मे पासून कर्क राशीच्या जीवनात एक मोठा बदल घडणार आहे. एक असं दुर्लक्षित पण प्रभावशाली ग्रह चाल तुमचं भाग्य पूर्णपणे बदलून टाकेल. ग्रहांची अनोखी स्थिती. मे 18 रोजी गुरुग्रह वक्री स्थिती सोडून मार्गी होत आहे आणि त्याचा थेट प्रभाव कर्क राशीच्या नवम स्थानावर अर्थात भाग्यस्थानावर होतोय. त्याचबरोबर मंगळही तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतोय. ही दोन मोठी ग्रहस्थिती म्हणजे जीवनात नवसंजीवनी घेऊन येणारी वेळ. आर्थिक स्थैर्य आणि नवे संधीचे दरवाजे. 18 मे नंतर आर्थिक अडचणी कमी होण्यास सुरुवात होईल. नवीन नोकरी, प्रमोशन किंवा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे. गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर ती आता फायदेशीर ठरेल, विशेषतः जमीन, मालमत्ता किंवा शेअर्स क्षेत्रात. ज्यांना बँकेत अडलेले कर्ज किंवा पेमेंट्स मिळत नव्हते त्यांना आता दिलासा मिळू शकतो. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. घरात मागील काही दिवसांपासून तणाव किंवा गैरसमज असेल तर ते दूर होण्याची शक्यता आहे. विवाहित जीवनात गोडवा निर्माण होईल. जे विवाहयोग्य वयात आहेत त्यांच्यासाठी चांगले स्थळ मिळण्याचे प्रबल संकेत आहेत. पालक आणि मुलांमधील नातं अधिक घट्ट होईल. आरोग्य व मानसिक स्थैर्य. मानसिक दृष्टिकोन बदलण्यास प्रारंभ होईल. जुने व्यसन किंवा आळस आता दूर होईल. शरीरसंपत्ती सुधारण्याची शक्यता, विशेषतः ज्या लोकांनी व्यायाम सुरू केला आहे त्यांना चांगले परिणाम मिळतील. आध्यात्मिक दृष्टिकोन आणि शुभ उपाय. गुरूचा प्रभाव असल्यामुळे आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग देखील मोकळा होईल. उपाय. 1. रोज सकाळी स्नानानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. 2. गुरुवारी पिवळा कापड परिधान करा आणि एखाद्या गरीब विद्यार्थ्याला पुस्तके दान करा. 3. दर गुरुवारी मंदिरात झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करा. 4. दररोज रात्री झोपण्याआधी श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप केल्याने चित्त स्थिर होईल. निष्कर्ष. कर्क राशीच्या लोकांनो, 18 मे पासून तुमच्या जीवनात एक नवी दिशा, एक नवा उजाळा मिळणार आहे. यश, संपत्ती आणि शांती या तिन्ही गोष्टी तुमच्या दारात उभ्या राहणार आहेत. फक्त तुमचं मनोबल टिकवून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, तुमच्या राशीतील मित्रांबरोबर शेअर करा आणि हो, या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला देवाचे आणि ग्रहांचे आशीर्वाद सदैव मिळोत.